तर रायगड जिल्ह्यामध्ये गेले 4 ते 5 दिवस हे मुसळधार पावसाचे आहेत आणि रविवारच्या रात्रीपासून रायगडमध्ये रोहा इथं रायकर पार्क परिसर तसंच नगरपरिषद चौक, राम मारुती चौक, आडवी बाजारपेठ, अष्टमी कोळीवाडा वरसे आणि आदर्श नगर भुवनेश्वर रोड तसंच या सगळ्या भागांमध्ये आणि आसपासच्या परिसरांमध्ये दुकानांमध्ये राहत्या घरांमध्ये सुद्धा लोकांच्या पाणी शिरलंय। नागरिकांचं नुकसान तर झालंच आहे आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गेले 3 ते 4 दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने धरून राहिलेला आहे। अशातच मी रायगडच्या रोहा या मेन बाजारपेठ आपण पाहिलं तर ही संपूर्ण बाजारपेठ आहे। तर काल रात्री 1 ते 1:30 वाजल्यापासून 3 ते 3.5 4 फुट पाणी भरलं होतं। या बाजारपेठ संपूर्ण जी दुकानं आहेत आपण रात्रीच्या व्हिडिओ माध्यमातून किंवा आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता। आता या संपूर्ण भागातला जो पाणी आहे तो कमी झाला आहे। त्याचबरोबर ही जी बाजारपेठ आहे ही बोरी गल्ली आहे, या ठिकाणी सुद्धा 3.5 4 फुटाचं पाणी या संपूर्ण लाईनला भरलं होता आणि आता सकाळी 12:30-1 नंतर या ठिकाणचं पाणी ओसरायला सुरू झालं आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणची आता ही संपूर्ण बाजारपेठ धुण्याचं काम सुरू आहे किंवा व्यापारी आपला माल जो आहे तो वाचवण्याचं काम आहे किंवा जो काही घाण कचरा आहे तो काढण्याच्या तयारीत असल्याचे आपण बघतो किंवा जी घाण आहे ती टेम्पोमध्ये भरून टाकण्यासुद्धा सगळं काम युद्धपातळीवर सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर प्रशासनाने दिलेली संपूर्ण जी माहिती, त्याचबरोबर रोहा नगर परिषदेने वारंवार दिलेला अलर्ट आणि शासनाने दिलेले संपूर्ण निर्देश हे पालन करत प्रशासनाने सहकार्य करून व्यापाऱ्यांनी त्यांचे आभार मानले। परंतु व्यापाऱ्यांचं तर एकच म्हणणं असं आहे की ही नैसर्गिक आपत्ती होती, परंतु आम्हाला आमच्या हाताला हातबल द्या आणि हाताला जे लवकरात लवकर हे जे काही पंचनामे आहेत ते पंचनामे करून आम्हाला योग्य तो त्याचा मोबदला द्या, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन अभिषेक चव्हाणसह मी पुणे रिपोर्टर सागर जैन, रायगड।